या सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. एक SIT बसवा आणि ती पारदर्शकपणे एक त्याचा तातडीने टाईम बाउंड रिपोर्ट, तिथे ज्या मुलांवर जे अन्याय झाले, अत्याचार झाले, ज्या मुलं असतील किंवा मुलीही असतील, ज्या पद्धतीने मुलींवर अन्याय झाला, याची एक पारदर्शक इन्क्वायरी ही झालीच पाहिजे. ह्याच्यासाठी एक SIT स्थापन करा आणि पार्लमेंटमध्ये एक ऑल पार्टी मीटिंग किंवा एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करता येते सरकारला. त्याची एक मागणी केली की भारताचं शिक्षण पुढे कसं असावं, किंवा नीटची परीक्षा. आता तुम्ही मला सांगा, UPSCची परीक्षा होते, त्याच्यात पेपर फुटतो का हो कधी? UPSCचा पेपर का नाही फुटत आणि नीटचाच पेपर का फुटतो? किंवा कोचिंग क्लासेस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत ज्यांचे IPO येत आहेत, म्हणजे इतके पैसे झालेत त्यांच्याकडे की आता ते मोठा व्यवसाय करून पब्लिकली लिस्टेड कंपनीज होणार आहेत. हे धक्कादायक नाही, शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नाही आहे. मग ह्या गोष्टीवर आम्ही नाही चर्चा करायची तर कोणी करायची? संसद भवन त्याच्यासाठीच आहे. त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे राजकारण बाजूला ठेवून आपल्या मुलांना न्याय मिळावा आणि परीक्षा पारदर्शकपणे व्हावी, याच्यासाठी आता AI, मला सांगा, जगामध्ये परीक्षा होतात, जगभरात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही, आपलाच कसा फुटतो? मग एकीकडे तंत्रज्ञान, आधार कार्ड सारखा अप्रतिम कार्यक्रम काँग्रेसच्या सरकारमध्ये, UPAमध्ये हा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झाला. आज प्रत्येकाला आधार मिळालं की नाही? मग ते पारदर्शकपणे होऊ शकत. एक साधी नीटची परीक्षा हे सरकार नाही घेऊ शकत. आणि जो पेपर पडतो, आता बिल आणलंय, पण त्या बिलमध्ये मी तरी समाधानी नाही, राष्ट्रवादी नाही, इंडिया अलायन्स नाही. आणि हे तर सोडा, राजकारण होत राहील. एक पालक म्हणून पण आम्ही कोणी समाधानी नाही, कारण का नुसती शिक्षा होऊन हा प्रश्न सुटत नाही ना. तुम्ही लिकेजेस बंद करायला पाहिजे, शिक्षा वाढवेल. पुढे काय, अजून कोणीतरी लीक केलं परस्पर तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून, तर त्याच्यावर प्रशासन कोणाचं असणार आहे? त्यामुळे मला विचाराल तर आम्ही खूप दुर्दैवी आहे की भारतामध्ये आज संसद भवनमध्ये, आणि आम्ही काय मागतोय, आम्ही एवढंच मांडतोय की केंद्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि चर्चा करू ना. आता तुम्हाला आठवत असेल, बेलगामवर एवढा मोठा हल्ला झाला, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सगळे एक झाले की नाही देशाच्या हितासाठी? तर भारत सरकारने का नाही एक हात पुढे करावा आणि कॉन्फिडन्समध्ये घ्यावी विरोधी पक्षाला, आणि मिळून आपण पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं संसद भवन आहे ना. तुम्हाला ह्यावेळीच म्हणजे पहिल्यांदा असं झालं की आम्ही संसदेत बसलो होतो आणि आवाज येत होते असा बॉम्ब हलका फुटल्यासारखा, तर आम्हाला कळे ना की अरे हे आवाज कसले येत आहेत. तेव्हा आमच्या लक्षात आलं की टेअर गॅसच्या नळकांड्यांचे जे आवाज होते ते संसद भवनच्या लॉबीमध्ये आम्हाला ऐकू येत होते. आणि मी माझ्या भाषणात बोलले, माझ्या किंवा बाकी कुणाचे सत्तेत असलेल्या ना मंत्र्यांच्या ना खासदारांच्या मुलांना काही काळजी का नाही वाटली, कारण का संसद भवनमध्ये सगळं बंद आहे. पण त्या आईचा, त्या वडिलांचा, त्या बहिणीचा, भावाचा, कुटुंबाचा विचार करा. त्यांची मुलं जंतर मंतरला आंदोलन करत असतील, त्यांच्यावर काय त्या क्षणी जात असतील. तुमच्यासारखे अनेक रिपोर्टर पण लाईव्ह करत होते. कालच मी इंस्टाग्रामवर एक रील पाहिलं, एक पंजाबची मुलगी आहे, ती तिच्या भावाला शोधत होती आणि ती अपील करत होती की मी माझ्या भावाला शोधते, मला मदत करा. मला सांगा, ते भारतीय नाहीत का? त्यांना अधिकार नाही का? प्रेमाने जर पोरांशी कोणीतरी, आपल्या लेकरांशी, आपल्या मुलांशी, मुलींशी प्रेमाने कोणीतरी बोललं असतं तर कदाचित हा दिवस आलाच नसता. आपल्या मुलांवर आपण लाठीचार्ज करणं योग्य आहे, मला सांगा, दुर्दैव आहे. आणि भारताच्या इतिहासातला हा एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावरती आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार अजित डोवालांना दिला जातो, परंतु त्यांच्या स्वागताच्या बॅनरवरती त्यांचा उल्लेख चाणक्य असा मुरलीधर मोहोळांकडनं करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोज बॅनरवरती लावले. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण तुम्ही बघा ना, आज पुणेकर, नुसती काँग्रेस पार्टी मी म्हणणार नाही, कारण का माझं प्रशांत जगतापांशी बोलणं झालं का, मी प्रशांत जगतापांना विचारलं की काय आंदोलन करताय. प्रशांत जगतापांनी मला सविस्तर सांगितलं की ताई, हे फक्त काँग्रेसचं आंदोलन नाही, हे पुणेकरांचं आंदोलन आहे आणि आम्ही कोणीही याच्यात राजकारण आणू शकत नाही. पण आमच्या आपल्या सगळ्यांची, ती काय फक्त कुणाची मुलं नाही, ती भारताची मुलं आहेत. त्या भारताच्या मुलं आणि मुलींवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीने मुलींचे केस पकडले गेले, त्यांना म्हणजे मी बोलूही शकत नाही, अशा गोष्टी मुलींबरोबर घडल्या. अतिशय दुर्दैवी आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पंतप्रधानांनी एक नवीन व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर टाकला आहे. त्यात ते म्हणतात की माझ्या आईवरूनही शिवी देण्यात आली, मात्र या सगळ्या पोरांना
केलं पाहिजे की पाहिजे, आपलीच मुलं आहेत. म्हणून तर आम्ही चर्चा मागतोय ना. जर ह्या गोष्टीवर दोन्ही बाजूने विरोधी पक्षाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन जर ह्याच्यावर सविस्तर चर्चा झाली तर मार्ग निघू शकतो. पण मार्ग इच्छा असली पाहिजे ना मार्ग निघायची. आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही. पण भारतातल्या युवक आणि युवतीवर जर भारत सरकारने केसेस केल्या तर ताकदीने माणुसकीच्या नात्याने आपली भारतीय मुलांच्यासाठी आम्ही ताकदीने लढणार. वेळ पडली तर आम्ही करू. आमच्याही संघटनेमध्ये खूप एक वेगळा लिगल सेल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही पण भारताचे नागरिक म्हणून आमची सगळी लिगल टीम ह्या प्रत्येक मुलांमुलीबरोबर ताकदीने उभी राहील. थँक्यू.